प्रोफेसर गोविंद स्वरूप यांचे नुकतेच निधन झाले आणि म्हणून त्याच्याविषयी बरीच मोठी बातमी आली. प्रोफेसर स्वरूप हे अत्यंत महान असे खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांनी आपल्या अगदी कोवळ्या वयापासून रेडिओ दुर्बिणी बनवायला सुरुवात केली होती. प्रोफेसर स्वरूपाची कीर्ती सबंध जगभर पसरलेली आहे आणि 20व्या आणि 21व्या शतकातले ते संबंध जगाच्या स्तरावर मोठे खगोलशास्त्रज्ञ मानले जातात. तर असे हे महान खगोलशास्त्रज्ञ कुठून आले? तर त्यांचा जन्म 1929 साली युपीच्या एका लहान गावात झाला होता. तिथं ते शाळेला गेले. त्यांच्या आई वडिलांकडून आजोबा आजीकडून त्यांना बरंच प्रोत्साहन मिळालं. मग ते अलाहाबाद जे तेव्हा मोठं सेंटर समजलं जायचं इंटेलेक्च्युअल कामासाठी, तर तिथं युनिव्हर्सिटीमध्ये कॉलेजमध्ये ते दाखल झाले. तिथं त्यांनी एकदा एक थोर संशोधनकार जे कृष्णन होते, जे रामन आणि कृष्णन इफेक्ट मध्ये त्यांचा भाग होता, त्याला त्यांनी एका भाषणासाठी निमंत्रित केलं होतं. मग ते स्वतः कृष्णन बरोबर काम करायला लागले आणि मग तिथून त्यांना स्कॉलरशिप मिळाली व ते ऑस्ट्रेलियात पोहोचले. म्हणजे आता हे लेट 50s मध्ये झालं. तर तेव्हा रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी आपण ज्याला म्हणतो, म्हणजे रेडिओ दुर्बिणी वापरून जे अवकाशाचा आपण शोध घेतो, ते अजूनही अगदी नवीन असं शास्त्र होतं आणि त्याच्यामुळे त्यात फार सुंदर काम करायची सुवर्ण संधी होती. हे स्वरूपाने जाणलं आणि त्यांचा संबंध ऑस्ट्रेलियामध्ये अत्यंत प्रसिद्ध आणि मोठे असे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमीशी त्याचा संबंध आला आणि मग त्यात त्यांनी संशोधन केलं. मग 1-2 वर्ष ते केल्यानंतर ते अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठात पोहोचले आणि तिथं त्यांनी रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी मध्ये आपलं संशोधन केलं, PhD मिळाली आणि तिथं असिस्टंट प्रोफेसर म्हणून ते रुजू पण झाले. त्यांनी इतकं चांगलं काम केलं होतं की तेव्हा त्यांना जगाच्या पाठीवर कुठेही चांगली पोझिशन मिळू शकली असती. पण प्रोफेसर स्वरूप आणि त्यांचे 2 सहकारी कुंडू आणि कोचू मेनन, तिघेही वयाने अगदी लहान होते. तर 30 वर्ष त्याचं वय असेल, 30-31 वर्ष तेव्हा. तर त्यांनी म्हटलं की आता आपण हिंदुस्थानात जाऊ, हे जे नवीन शास्त्र आहे रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी, तर त्याचा तिथं आपण प्रचार करू, तिथे एस्टॅब्लिश करू आणि आपण तिथं दुर्बिणी करू असं त्याला वाटलं. मग त्यांनी हिंदुस्थानात 2-4 लोकांना पत्र लिहिली आणि त्यातलं एक व्यक्ती ज्यांना हे पत्र मिळालं ते होमी भाभा होते. होमी भाभाविषयी तुम्हाला माहिती असेलच. ते मोठे अणुशास्त्रज्ञ होते आणि आपण मोठ्या संस्था ज्या हिंदुस्थानात आता बघतो त्यातल्या बऱ्याचशा संस्था त्यांनी स्थापन केल्या. होमी भाभांना जवाहरलाल नेहरूंनी फार प्रोत्साहन दिलं होतं आणि तसंच प्रोत्साहन होमी भाभा इतर लोकांना देत आले की जे होतकरू तरुण लोक ज्यांना विज्ञानात संशोधन करायचं होतं, ते फिजिसिस्ट असोत वा बायोलॉजिस्ट असोत वा खगोलशास्त्रज्ञ असोत, तर त्यांनी फार मोठं प्रोत्साहन दिलं. त्यांनी ह्या तिघांना इथं नोकरी दिली. त्यातले कुंडू आणखी मेनन जे होते मग ते काही वर्षांनी परत गेले. पण गोविंद स्वरूपाचं कार्य भारतातच झालं. कल्याणजवळ त्यांनी एक छोटीशी दुर्बीण, ज्या दुर्बिणीचे पार्ट्स त्यांनी ऑस्ट्रेलियावर मागवले, ती तिथं त्यांनी एस्टॅब्लिश केली आणि मग त्या दुर्बिणी वापरून त्यांनी जे संशोधन केलं ते नेचर सारख्या मोठ्या सायंटिफिक जर्नलमध्ये ते पब्लिश झालं होतं. पण त्याच्यानंतर त्याला एक छान कल्पना सुचली. ते म्हणाले की मला एक मोठा टेलिस्कोप बनवू दे आणि तो अशा जागी बनवायचा की जिथून सर्वात कन्व्हिनियंटली आपल्याला अवकाशाचा वेध घेता येईल. म्हणजे ते म्हणजे दक्षिणेत झालं. आता अशी मोठी दुर्बीण बनवायची म्हणजे ते अत्यंत खर्चिक काम असतं, जोखमीचं काम असतं आणि तर ॲक्युरेसीची फार गरज असते आणि ना कोणा विश्वास बसत नव्हता की हिंदुस्थानात अशी दुर्बीण बनू शकेल. पण त्यांनी त्याचं अत्यंत नॉवेल असं डिझाईन केलं. म्हणजे काय की नवीन डिझाईन
आणि त्या डिझाईन मध्ये त्यांनी असे जिथं लोक डिश वापरायचे तिथं त्यांनी एक पॅराबोलिक रिफ्लेक्टर वापरला आणि त्यात वायर टांगल्या त्याच्यामध्ये. त्या योग्य काय झालं की मोठे मोठे स्ट्रक्चर्स त्यांना करावे लागले नाही, कारण असे स्ट्रक्चर्स त्याचं वजन फार असतं आणि मग त्यांचे सूक्ष्म वेध घ्यायचं म्हणजे त्याच्यासाठी यंत्रणा फार लागते आणि खर्च अफाट होतो. आणि तेव्हा आपल्याकडे तेवढं तंत्रज्ञान पण बऱ्यापैकी कमी होतं, काही इम्पोर्ट करता यायचं नाही, संगणकं पण मिळायचे नाही. पण त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की इथं जे मिळेल हिंदुस्थानात ते मटेरियल वापरून आणि अत्यंत चांगली बुद्धी लढवून आणि लहान जे लोक होते, इंजिनियर होते, शास्त्रज्ञ होते, होतकरू PhD साठी आले होते, त्या सगळ्याला त्यांनी इन्स्पायर केलं आणि सर्वांनी मिळून ही दुर्बीण बांधली. त्याचं नाव आहे उटी रेडिओ टेलिस्कोप. त्याच्याविषयी तुम्ही नक्कीच ऐकलं असणार. आणि हा टेलिस्कोप फारच गाजला आणि अत्यंत उपयोगी असे संशोधन बाहेर पडले. पण स्वरूपाचा पाना असा होता की एक दुर्बीण तयार झाली आणि अनेक लोक ती दुर्बीण वापरून संशोधन करू लागले की आता आपण पुढे बघायचं. कारण फक्त आपण ही दुर्बीण केली आहे, आता 20-25 वर्ष तिथंच आपण राहून संशोधन करू असं त्यांना कधी वाटत नसे. त्यांना वाटायचं की आपण ह्याच्यापेक्षा मोठी दुर्बीण बनवावी. मग त्यांनी अनेक डिझाईन्सचा विचार केला. तेव्हा मी हे साधारण लेट 70s अर्ली 80s अशा काळात होतं. मी तेव्हा PhD संपवून पोस्ट डॉक्टर फेलोशिप संपवून टाटा इन्स्टिट्यूटमध्ये परतलो होतो मुंबईच्या. तर तिथं मी माझं वय फार कमी होतं तेव्हा, तर पण ते माझ्याशी अगदी आपण इक्वल आहोत अशा ह्याच्यात बोलायची माझ्याशी. आणि मग ते म्हणाले की ते मला अनेक वेळा सांगायचे की कोणत्या प्रकारची दुर्बीण बनवायची. तर त्यांच्या अनेक कल्पना होत्या. आपण विषुववृत्तावरती एक दुर्बीण बांधावी असं त्यांना वाटायचं. पण शेवटी त्याचे विचार बदलत जाऊन मग GMRT विषयी त्यांनी ठरवलं की अशी GMRT सारखी दुर्बीण बनवायची. ती एक दुर्बीण नाहीये, त्या 30 डिशेस आहेत आणि प्रत्येक डिशात फार मोठा व्यास आहे. आणि अशा दुर्बिणी आता बनवायच्या कुठे, तर त्यांच्या मनात 2 साईट्स होत्या. एक इंदोरमध्ये आणि एक पुण्याजवळ. इंदोर गावात नव्हे, ते इंदोर गावाजवळ. त्या साईटसाठी काय लागायचं म्हणजे व्हॉट आर द प्रॉपर्टीज दॅट द साईट शुड हॅव. तर एक म्हणजे आता ह्या ज्या 30 दुर्बिणी त्यांना बनवायच्या होत्या त्याचं अंतर फार असतं. म्हणजे साधारण 30 किलोमीटर अंतरावरती त्या विखुरलेल्या असतात. म्हणजे इतकं मोठं आपल्याला एक प्लेन हवं, सपाट अशी भूमी हवी. आणि मग ते एक झालं. दुसरं म्हणजे तिथं रेडिओ पोल्युशन फार नसावं. त्या काळी सेलफोन्स नसायचे, तरी पण निरनिराळ्या यंत्रणेमुळे रेडिओ पोल्युशन असायचं. मग आणि अजून एक महत्वाचा त्याला निर्णय घ्यायचा होता की रेडिओचे जे आपण वेध घेतो, रेडिओचे जे एमिशन्स असतात ते निरनिराळ्या फ्रिक्वेन्सीज वरती असतात. तर हाय फ्रिक्वेन्सीची यंत्रणा बनवायचं फारच क्लिष्ट काम असतं. लो फ्रिक्वेन्सी वापरून फार चांगलं संशोधन करता येतं. पण ते प्रगत देशांमध्ये अशा दुर्बिणी बांधणं कठीण झालं होतं, कारण तिथं रेडिओचं पोल्युशन फार असायचं. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की हिंदुस्थानाला लो फ्रिक्वेन्सी दुर्बीण बनवणं अत्यंत उपयोगी पडेल, कारण आपल्याकडे जी त्याच्यासाठी यंत्रणा लागते आपण बनवू शकू आणि खर्च फार होणार नाही आणि इतर कोणाकडेच अशी दुर्बीण नाही. असं मग ते 10 वर्ष 15 वर्ष त्यांना लागली ती दुर्बीण बनवायला. तर मी तिथं जेव्हा त्यांनी ठरवलं की आपण पुण्याजवळ ही दुर्बीण बनवू आणि मी मग ते आणि त्यांचे सहकारी सगळे पुण्याला आले. त्याच काळी प्रोफेसर जयंत नारळीकरांनी आयुका ही संस्था बनवावी असं ठरवलं होतं. आणि म्हणून प्रोफेसर नारळीकर आणि मी मुंबईहून इथं पुण्याला आलो, दाखल झालो आणि इथं प्रोफेसर नरेश नदीज होते. तर आम्ही तिघांनी मिळून आयुका बनवायचं काम सुरू केलं. त्याच काळी HCRA म्हणजे GMRT म्हणजे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप तर सेंटर पण पुण्यामध्ये होतं. आणि एवढंच नव्हे तर त्यांचं सेंटर आणि आमचं सेंटर हे एकाच लहानशा इमारतीत होतं. आता ज्याला तुम्हाला पुणे युनिव्हर्सिटीची माहिती आहे, तिथं मेन बिल्डिंग आहे. मेन बिल्डिंगच्या आसपास तिथे एक ललित कला केंद्र म्हणून आहे की जिथं ललित कलेचा सगळा अभ्यास होतो. तिथं गाणी नाच वगैरे असे चालू असायचे. त्या ललित कला केंद्रामध्ये तर आम्हाला एक छोटीशी खोली दिली होती आणि GMRTच्या लोकांना एक छोटीशी खोली दिली होती आणि आम्ही दोन्ही ग्रुप
त्या खोलीमध्ये आपापल्या खोलीत बसायचो. तिथून आम्ही काम सुरू केलं आणि ह्या मोठ्या आणि जगात सगळीकडे प्रसिद्ध असलेल्या 2 संस्थांचं निर्माण झालं. एक म्हणजे ज्याला आपण आता म्हणतो की NCRA, नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स, आणि दुसरी म्हणजे आयुका, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. तर आता या संस्था बनतोपर्यंत मग दुर्बिणीचं डिझाईन वगैरे तयार झालं. मग त्या सगळ्या लोकांनी मिळून दुर्बीण बनवली. त्यात अनेक विघ्न आली, अनेक अवघडी आल्या, पण तरी पण सगळं काम होत गेलं चांगलं. आणि मग आता तिथून संशोधन होतं अवकाशाचं त्या दुर्बीण वापरून. मग प्रोफेसर स्वरूप यांनी अजून पण एक नियम बांधला की असं आहे की जेव्हा मोठी दुर्बीण असती ती वापरून तुम्हाला मनमाने वेध घेता येत नाही. त्याच्यासाठी असं करावं लागतं की तुम्ही एक प्रपोजल लिहायचं की ज्यांना जे संशोधक असतात त्यांना ते वापरून वेध घ्यायचे, त्यांना एक प्रपोजल लिहावं लागतं. आणि मग त्या प्रपोजलचा पण सीझन असतो की समजा आता जून अखेरपर्यंत आपण प्रपोजल लिहून पाठवायचं. मग असे प्रपोजल संबंध जगभरातून येतात. इतर ज्या मोठ्या दुर्बिणी जगात आहेत त्याचा असा नियम असतो जनरली की ज्या देशात दुर्बीण आहे, ज्या देशातल्या संशोधकांनी ती दुर्बीण बघवलेली आहे, त्या देशाला साधारण 50% त्या दुर्बिणीचे वेध त्यांच्यासाठी आरक्षित केलेले असतात आणि बाकीचे सगळ्यांना ओपन कॉम्पिटिशन मध्ये देतात. पण गोविंद स्वरूप आणि त्यांच्या सहकार्याने ठरवलं की आपण असं करायचं नाही, आपण 100% वेळ ओपन कॉम्पिटिशन द्यायचं. म्हणजे जे GMRT मध्ये लोक आहेत, जे इथं पुण्यात बसतात किंवा नारायणगावमध्ये बसतात, त्यांना वेध घ्यायचे, तर त्यांना ऑस्ट्रेलिया किंवा जपान किंवा चीन किंवा अमेरिका किंवा इंग्लंड देशातल्या खगोलशास्त्रज्ञांशी सामना करावा लागतो. आणि जर का त्यांचा जो प्रपोजल असतो तो तुलनेने फार चांगला ठरला, मग त्याच्यासाठी वेळ मिळतो. मग असे प्रपोजल्स अनेक येतात, पण त्यातले साधारण 20% प्रपोजल्स निवडले जातात. त्याच्यासाठी एक कमिटी असते आणि मग त्यातून संशोधन होतं. तर निराळ्या आकाशगंगांचं, पल्सारचं, ही दुर्बीण वापरून पल्सारचं फार चांगल्या प्रकारे संशोधन करता येतं. किंवा प्रचंड ज्या आकाशगंगा असतात, आता आपली आकाशगंगा फार मोठी आहे, पण अशा ज्या रेडिओ आकाशगंगा असतात त्यांचे रेडिओ स्ट्रक्चर्स ह्याच्यापेक्षा फार मोठे असतात. म्हणजे आपण जे विजिबल लाईट म्हणून साध्या दुर्बिणीने बघू शकतो त्याच्यापेक्षा रेडिओ स्ट्रक्चर फार मोठे असतात. तर अशा अनेक विषयांवरती ही दुर्बीण वापरून संशोधन केले झालेलं आहे. आता इतके सगळे कार्य करणारे प्रोफेसर स्वरूप ते अत्यंत साधे असे गृहस्थ होते. तर त्याला बघितलं तर कोणाला वाटलं पण नसतं की ते त्याच्यामध्ये काहीतरी एक महान अशी शक्ती आहे, कारण ते स्टेचरने फार मोठे नव्हते. आणि जे लोक टिनटिन म्हणून कॉमिक वाचत असतील तर त्याला त्यात प्रोफेसर कॅल्क्युलस म्हणून असतात. तर त्यांचं जे रूप आहे तसंच गोविंद स्वरूपाचं पण रूप होतं. म्हणजे त्याला टक्कल होतं, केस मागे होते, चष्मा होता आणि ते सदैव असे स्माईल करत असायचे सदैव. म्हणजे काही किती रागवले, किती अवघड परिस्थिती असली तरी त्यांच्या तोंडावर स्माईल कधीही जायचं नाही. आणि ते अत्यंत साध्या प्रकारे बोलायचं. पण त्याच्यात एकच अनयुज्युअल होतं की ते नेहमी अत्यंत वेगाने आणि कॉन्स्टंटली असे बोलत राहायचे. तर मला त्याच्याशी बोलायचं असलं तर फार अवघड होत जायचं, कारण मी त्याच्याकडे जायचो आणि काहीतरी बोलायला लागायचो किंवा त्याला प्रश्न विचारायचो किंवा ते मला प्रश्न विचारायचे, मी त्याचं उत्तर द्यायला लागायचो. पण 2 मिनिटात ते थांबून ते स्वतः बोलायला लागायचे, कारण त्यांची कोणती तरी आयडिया असायची आणि त्याविषयी ते एकदा बोलायला लागले की अर्धा तास 1 तास थांबायचेच नाही. त्याच्यामुळे आपलं काम बाजूलाच राहायचं नेहमी. पण त्यांच्याकडून कुठल्या तरी विषयावरती आपल्याला अत्यंत एक्साइटिंग, अत्यंत इन्स्पायरिंग असं काहीतरी समजायचं की जेव्हा वाटायचं की आता जर का ह्यांना इतकी चांगली आयडिया येत असली तर मला का पण अशी आयडिया येऊ नये, मी पण माझे विचार वाढवावेत, मी पण फोकस करून असं काम करावं, असं इन्स्पिरेशन मिळायचं. असं प्रोफेसर स्वरूपाने अनेक लोकांना असं इन्स्पायर केलेलं आहे. आणि ते सगळ्यात म्हणजे त्यांनी दुर्बिणी बांधल्या, त्यांनी स्वतः ते खगोलशास्त्रज्ञ होते, हे सगळं झालं. पण ते ज्या लहान मुलांना ते इन्स्पायर करायचे ते सगळ्यात अत्यंत उपयोगी अशी ती गोष्ट झाली. कारण समजा 5 विद्यार्थ्यांना त्यांनी इन्स्पायर केलं, ते 20 वर्षाचे असताना, तर पुढचे 40-50 वर्ष ते 5 विद्यार्थी योगदान करू शकले असते. प्रोफेसर स्वरूप आणि जे पूर्वी
पुणे विद्यापीठाचे, ज्याला आपण आता SPPU म्हणतो, त्याचे व्हाईस चान्सलर होते प्रोफेसर भिडे. त्या दोघांना असं वाटायचं की आपण एक संस्था सुरू करावी, एक इन्स्टिट्यूशन सुरू करावी की जी आपल्या IIT ज्या आहेत, अत्यंत फेमस अशा संस्था आहेत जिथून इतके हुशार विद्यार्थी बाहेर पडतात, पण त्या सगळ्यांना टेक्नॉलॉजीचं ओरिएंटेशन असतं. पण बेसिक सायन्स, फंडामेंटल फिजिक्स, फंडामेंटल ॲस्ट्रॉनॉमी अशा विषयात ओरिएंटेशन असणारे किंवा बायोलॉजी किंवा केमिस्ट्रीमध्ये ओरिएंटेशन असणारे विद्यार्थी बनवावेत, अशी एक त्याला फार चांगली संस्था बनवायची होती. त्यांनी अनेक वर्ष त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि मग ती पुण्यात ती संस्था बनणार असं ठरलं होतं. पण ती बनायच्या आधी त्या संस्थेचं रूप बरंच पालटलं आणि तो प्रोजेक्ट फार मोठा झाला. आता तुम्हाला ऐकून माहिती असेल, कारण तुम्ही त्या संस्थेचे विद्यार्थी पण असाल, त्याला आयसर म्हणतात, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च. तर ह्या संस्था साधारण 12-15 वर्षापूर्वी सुरू झाल्या, पुण्यातली सुरू झाली. पण त्याच्यानंतर 5 होत्या. आता मला वाटतं 10-12 अशा संस्था आहेत आणि तिथं हजारो यंग सायंटिस्ट आणि हजारो विद्यार्थी तिथून काम करतात, तिथून बाहेर पडतात. म्हणजे प्रोफेसर स्वरूप आणि प्रोफेसर भिडेंची जी आयडिया होती त्यातून हे सगळं बाहेर पडलेलं आहे. आता बरेच लोक हे विसरलेले आहेत, कारण जेव्हा तो प्रकल्प इतका मोठा झाला तर त्याच्यानंतर स्वरूप आणि भिडेंचं त्यात फारसं स्थान राहिलं नाही आणि त्या पुढे जाऊन त्यांनी इतर कामं केली. आता मी तुम्हाला प्रोफेसर स्वरूपांविषयी इतकं सांगितलंय, त्याचं अजून पण बरंच सांगता आलं असतं, पण आता मी इथं थांबवतो. थँक्यू.